दिनांक 7 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांचे पथक घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना निलंगा येथील घरफोडीतील चोरीचे सोन्यात चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी विजय बापू काळे हा शिवली मोड परिसरात येणार आहे अशी माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित इसम होंडा युनिकॉर्न MH25BD6304 मोटारसायकलवर आला। पोलिसांची चाहूल लागताच त्याने मोटारसायकल टाकून शेतशिवारातून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तब्बल 3 ते 4 किलोमीटर पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले। चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव विजय बापू काळे वय 26 राहणार हंगरगा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव असे सांगितले। त्याने साथीदार आकाश दंडबुले याच्या मदतीने सुमारे 15 दिवसांपूर्वी निलंगा शहरातील बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी तपास केला असता निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 285/2026 कलम 331 3 331 4 305 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले। आरोपीच्या ताब्यातून 7 तोळे 9 ग्राम सोने व 16 तोळे चांदी दागिने, चोरीतील 1 लाख रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण 13,59,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर आरोपीस जप्त मुद्देमालासह निलंगा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। फरार साथीदाराचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत।